गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. ओमचा वादळी शतक स्फोट, कोगटा किंगचा दमदार डंका. षटकार चौकारांच्या पावसात जळगाव क्रिकेट लीग रंगली. जळगाव प्रतिनिधी. जळगाव क्रिकेट लीग 2026 मध्ये क्रिकेटप्रेमींना अक्षरशः थरारक मेजवानी मिळत असून मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी सुरू आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली व अलेरिक इलेक्ट्रिकल्सच्या सहप्रायोजकत्वातून सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसरा सामना विशेष गाजला. जळगाव कोगटा किंगचा फलंदाज ओम भोसले याने धडाकेबाज शतक झळकावत प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. त्याने अवघ्या 58 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर 108 धावांची वादळी खेळी करत सामना एकहाती फिरवला. सामन्याच्या सुरुवातीला 40 गाव एसपीसीसी चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्यांच्या कर्णधार ओम मुंडेने 48 चेंडूत 81 धावा करत दमदार खेळी केली, तर साहिल गायकरने 58 चेंडूत 81 धावा करत उत्तम साथ दिली. या दोघांच्या जोरावर संघाने 20 षटकांत 176 धावांचा मजबूत डोंगर उभा केला. 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंगने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. ओम भोसलेसोबत जितेंद्र नाईकने 33 चेंडूत 41 धावा करत महत्त्वाची भागीदारी उभी केली. दोघांच्या भक्कम खेळीमुळे संघाने केवळ 16.4 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठत दणदणीत विजय मिळवला. शेवटी मनीष चव्हाणने झटपट 16 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओम भोसले याला सामनावीर घोषित करण्यात आले. तसेच मेहुल इंगळे याने 4 षटकांत 28 धावा देत 2 बळी घेत मोस्ट डॉट बॉल सन्मान पटकावला. उद्घाटनावेळी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन व अशोक जैन यांच्या उपस्थितीत स्पर्धेची रंगत आणखी वाढली. एकूणच या सामन्याने जळगाव क्रिकेट लीगमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि क्रिकेटप्रेमींच्या भावना नव्या उंचीवर नेल्या असून पुढील सामने अधिकच थरारक होणार हे निश्चित.